लातूर अत्यंत महत्वाची जागा आणि तो एक लातूर काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिलेला आहे. तिथलं राजकारण साधारणतः काय असेल? लातूर अत्यंत महत्वाची जागा आणि बहुतांश वेळेला म्हणजे आत्ताच्या घडीला ती भाजपकडे जरी जागा असली तरी तो एक लातूर काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिलेला आहे. अलीकडच्या काळात भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तिथलं राजकारण साधारणतः काय असेल? सध्या लातूरची जबाबदारी हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानलेले आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर दिलेली आहे. अभिमन्यू पवार यांना पण देखील सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला वेळ पडल्यास तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं तुम्ही त्या दृष्टीने तयारी करा आणि त्या दृष्टीनं अभिमन्यू पवार हे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. त्याचबरोबर धाराशिव हा देखील त्यांच्या नजदीकचा आहे आणि त्या दृष्टीने ते दोन्हीकडेही म्हणजे वेळ पडल्यास जर समजा धाराशिव मध्ये भाजपने जर ठरवलं की नाही आपलाच उमेदवार द्यायचा तर अभिमन्यू पवार हा एक त्यांच्या दृष्टीने एक चांगला उमेदवार आहे जो की इलेक्टेड मेरिट आहे असं त्यांच्या दृष्टीने भाजप ठरवत आहे. तसंच त्यांना लातूरमध्ये देखील त्यांना सांगितलेलं आहे की कारण तिथले जे विद्यमान खासदार आहेत सुंगारे यांचं जे संपर्क आणि बाकीचं जे कामकाज आहे ते आता लातूरमध्ये तेवढंसं अप्रिशिएट होत नाहीये आणि पक्षीय पातळीवर देखील शृंगारे हे नको असं वारंवार सांगण्यात येत असल्या कारणामुळे लातूरमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याच्या दृष्टीनं आणि चाचपणी ही भाजपच्या वतीनं करण्यात येते. बसवराज पाटील नाव चर्चेत येत आहे. बसवराज पाटलांचं जे काँग्रेस राष्ट्रवादी करत भाजपमध्ये आलेत अलीकडे. हो हो, बसवराज पाटील हे धाराशिवच्या दृष्टीनं त्यांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे म्हणजे जर अजितदादा यांचा गट किंवा शिंदे ह्यांच्यामध्ये जर दोघांच्या मध्ये जर नाहीच हे झालं तर एक भाजपने स्वतःच म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा असं जर आपण म्हणतो तसा जर एक प्रयोग करायचा झाला तर कारण लिंगायत समाज तिथं मोठ्या प्रमाणावर आहे उस्मानाबाद मध्ये आणि धाराशिवची ही जी लोकसभा आहे तिथं लिंगायत समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे बसवराज पाटील यांना तो एक शक्यता ते पडताळण्याच्या दृष्टीनं भाजपने ती एक सोय करून ठेवलेली आहे. पण जर शिंदे गटाकडून जर जागा सोडण्याचा हट्टच झाला सोडायची नाही असं जर ठरवलं तर तिथले जे विद्यमान मंत्री आहेत तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी देखील मोठ्या प्रमाणावर तयारी केलेली आहे. दुसरीकडे जसं आपण म्हणतोय की अजितदादांनी पण हे केलेलं आहे की त्यांनी जोर लावलेला आहे. त्यांनी राणाच्या माध्यमातून आपण हे करतोय असे दाखवले आणि त्यांच्या जी परवाच्या दिवशीची देवेंद्र फडणवीसांचा जो बाईट होता की इलेक्टेड मेरिट बघून आम्ही जागा आणि ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर इलेक्टेड मेरिट जर पाहिलं तर राणा जगजितसिंह आणि पवनराजे निंबाळकर हे म्हणजे वर्षानुवर्षाचे एकमेकाचे विरोधक आहेत आणि त्यांच्यामध्ये जर फाईट झाली तर निश्चित ती फाईट ही म्हणजे मोठी फाईट असणार आहे. आणि पवनराजेंचा सध्या एकंदरीत तिथला सगळ्या लोकांचा जनसंपर्क आणि हे पाहता आज तरी त्यांच्या बाबतीत जरा जास्तीचा कौल या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय आणि लोक त्यांना अप्रिशिएट करतात.